पुढच्या 5 वर्षासाठी पुण्यासाठीच्या तुमच्या म्हणून तुम्ही आता संकल्पनामा जाहीर केलेला आहे, त्यात बऱ्याच योजना केलेल्या आहेत. तुमच्या म्हणून अशा कोणत्या 2-3 योजना की त्या 5 वर्षात तुम्ही स्वतः लक्ष देणार आणि त्या राबवून घेणार, करून घेणार? PMPLच्या बसेसची संख्या वाढवणं, त्या सगळ्या इलेक्ट्रिक बसेस येतील ज्यामुळे पर्यावरणाला धोका नाही, प्रदूषण कमी होईल, त्याच्यावर आग्रह. मेट्रोचे सगळे ट्रॅक सुरू झाले तर 8 लाख लोक मेट्रोकडे शिफ्ट होतील, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. मेट्रो झाली पण घरी जायचं कसं, तर मेट्रोचं जवळजवळ आता पूर्ण करत आणलं मागे लागून मी. एक ॲप डेव्हलप करतायत, ते शेअर रिक्षाची कन्सेप्ट आहे. 20 रुपयामध्ये रिक्षा आणि त्या रिक्षावाल्याला पर पॅसेंजर अनुदान मिळणार. ओके. तर याकडे नेणं म्हणजे मग लोक स्टेशनवर यायला पुन्हा एकदा 2 व्हीलर वापरणार नाही. बरोबर. अशा प्रामुख्याने वाहतूक आणि प्रदूषण या विषयावर कॉन्सन्ट्रेशन. STP 11 पूर्ण झाले पाहिजेत. 100 लिटर पाणी वापरलं की 80 लिटर पाणी हे पुनर्वापरासाठी मिळतं. की मग पिण्याचं पाणी जे टॉयलेटला वापरतो, पिण्याचं पाणी जे गार्डनला वापरतो, पिण्याचं पाणी जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वापरतो, पिण्याचं पाणी जे गाड्या धुवायला वापरतो, पिण्याचं पाणी जे इंडस्ट्रीला वापरतो, ते बंद होईल. ओके. आणि आपल्याला पाणी पिण्यासाठी जास्त मिळेल. 24/7 पूर्ण होणं की जेणेकरून पाणी तर 24 तास आहे पण मीटर आहे, तर गरजेपुरतंच लोक पाणी वापरतील. मुळशी डॅमचं पाणी हे पुण्याला आणि पिंपरीला प्यायला कसं मिळेल, असे खूप गोष्टी आहेत. बरोबर आहे. रस्ते म्हणजे विकास नाही आहे, पण बरोबर आहे माणसाचा विकास म्हणजे विकास. ओके. आणि म्हणून ती अनेक मॉड्यूल्स डेव्हलप, माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलला ती सगळी मॉड्यूल्स मी डेव्हलप केली. मग आमचं योगा केंद्र जे आहे मानसी नावाचं, त्याच्या 42 ब्रांचेस झाल्या आणि 3300 जणी झाल्या. अच्छा. 1 रुपया आम्ही घेत नाही, उलट रोज योगानंतर. पण हे तुम्ही कोथरूडपुरतं ठेवलंय की कसं आहे? आता कोथरूड आहे. बरं. निसर्ग, मग तेच महानगरपालिकेत वाढवायचं आहे. निसर्ग छाया नावाचं भोगावला आमचं रिसॉर्ट आहे अबाव 60 लोकांसाठी. 1 रुपया आम्ही घेत नाही, फक्त जेवणाचे पैसे घेतो आणि दिवसभर खूप ॲक्टिव्हिटी चालते. गेल्या 3 वर्षामध्ये 100ची कपॅसिटी असणाऱ्या रिसॉर्टमध्ये 20,000 लोक येऊन गेले. आता ते मात्र आम्ही सगळ्यांना ओपन केलं. रत्नागिरी सिंधुदुर्गापासून बुकिंग आहे. खूप सुंदर स्पॉट आहे निसर्ग छाया नावाचा. तर हे माणसांचे विकास आहेत. हां, आमचं एक स्वस्त धान्याचं दुकान चालतं की ज्याच्यामध्ये 20% डिस्काउंट मिळतं. कलाकार जे माजी कलाकार आहेत, वृद्ध झाले, तर 50% मिळतं आहे. एकल म्हणजे जी बाई एकटीने संसार खेचते त्याला 50% डिस्काउंट मिळतो. तर ही मॉड्यूल्स ही माणसाच्या विकासाची मॉड्यूल्स आहेत. कोल्हापूरला 103 झोपडपट्ट्यात माझे 103 लहान मुलांची खेळघरं चालतात, त्याला 2200 मुलं रोज येतात. या प्रकारची कौशल्य विकास, स्वस्त दरामध्ये कर्ज, महिला बचत गटाचे मॉल्स, हे सुद्धा माणसाच्या विकासाचे विषय हे महानगरपालिकांच्या अजेंड्यावर आणावे लागतात. ओके. त्याच्याकडे तुमचं बारीक लक्ष राहील. कारण मी त्या सगळ्याचे प्रयोग कोथरूडमध्ये सिद्ध केले. पायलट प्रोजेक्ट झालेला आहे. तर हे उद्या चंद्रकांत दादा ते खऱ्या अर्थानं आता पुणेकर झालेले आहेत. हो. दादा धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि 16 तारखेच्या गुलाल कुठे उधळणार त्याचे ठिकाण सांगून टाका. गुलाल उधळण्याचं केंद्र पार्टी कार्यालय. तर त्या पिंपरीचं पार्टी कार्यालय, पुण्याचं पार्टी कार्यालय. माझ्याकडे 5 आहेत. तुम्ही कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी. बरं, जाता कोल्हापूर सांगलीमध्ये काय होणार तेही सांगा. म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव महानगरपालिका जिथे 3घांची युती झाली, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि व्यवस्थित भांडण नाही, तंडण नाही. कोल्हापूरमध्ये हां, सांगलीमध्ये नाही झाली, पण आम्ही सिटिंग होतो, आम्ही येणार. इचलकरंजी तर वनवेज आहे. इचलकरंजी म्हणजे आवाडे आणि अळवणकर, बरोबर, दोघे एकत्र. संपला विषय. एकच फक्त ते ज्या अनेक राज्याला उत्सुकता आहे खरं, हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांचा संगम, काय संयोग युती तुम्ही घडवून आणली का? त्यांची ती राजकीय आवश्यकता होती. बरं. कोणातरी समोर जाऊन करायचं त्याने देवेंद्र समोर केलं. ओके. त्यामुळे त्यांची ती आवश्यकता होती की ते जर असेच भांडत राहिले तर फार त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आता तुम्ही भांडत राहा, आम्हाला नवीन पक्ष शोधायला लागेल. तर बाय कंपल्शन त्यांनी केलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.